प्रत्येक वेळेला आम्ही सद्गुरूंचं स्मरण करतो, सद्गुरूंचे पाय आठवतो. सद्गुरूने दिली आमची उपासना सातत्याने चालू असते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आणि करावा परमार्थ अहर्निशी. प्रत्येकासमोर युद्धाचा प्रसंग आहे आणि म्हणून अहर्निशी म्हणजे सातत्याने आपलं नामस्मरण सातत्याने व्हायला पाहिजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आता असं जर आपण विचार केला तर आपल्याला पूर्वीसारखे आपल्याला युद्ध करण्यासाठी तलवारी, कुऱ्हाडी, भाले किंवा आता गन असं घ्यावं लागतं का आपल्याला? नाही, शत्रू आता पिंडामध्ये आलेत. प्रत्येकाच्या पिंडामध्ये ते आले आणि ते पिंडातले शत्रू आपल्याला काय करतात तर भगवंताच्या भेटीपर्यंत जाऊन देत नाही. कारण विषयांचं राज्य आहे. कलियुगामध्ये विषय प्रबल आहेत आणि ते विषय काय करतात, भगवंतापर्यंत जाऊन देत नाही आपल्याला आणि आपल्याला परत जन्माला घालतात. का तर त्यांना आपला हा देह, नरदेह त्यांना वापरायला मिळतो. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या, आपल्याला युद्धाचा प्रसंग तोच आहे की युद्ध जिंकण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर भगवंताचं नामस्मरण एकमेव उपाय आहे. सर्व संत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे हेच सांगतात की कलियुग उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे वेदशास्त्री बोलियले. वेद पण तेच सांगतात की नाम हाच आपला परब्रह्म आहे आणि त्या नामाशी तुम्ही एकरूप झाल्यानंतर तुम्हाला ज्ञान शोधायला जायची गरज कुठेच नाही हो. सद्गुरू तुमचा जर तेवढा शक्तीचा असेल, ताकदीचा असेल, ज्ञानी असेल, स्वयंप्रकाशित असेल, आत्मसाक्षात्कार झालेला असेल तुमचा सद्गुरू, तर तुम्हालाही आत्मसाक्षात्काराकडे नेईल तो, 100% नेईल. पण सांगितलेली उपासना, सांगितलेलं श्रवण, मनन, निजध्यास, श्रवणाचे होय मनन कले सारासार विचार. बघा, श्रवणाचं मनन होईल. तुम्ही आता जे काही श्रवण करता त्या श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे. नसेल, आपण विसरलो असेल तर इथून आपला प्रवचन संपल्यानंतर प्रत्येकाने भागवत ग्रंथ घेऊन बसा, ज्ञानेश्वरी घेऊन बसा. जे काही इथून तुम्हाला सांगितलं जातं त्याच्यावरती तुम्ही मनन करा. आम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या हरिनामाचा स्फुरण तयार करतो. जो तुमचा ज्ञानाचा प्रवाह अंतःकरणामध्ये थांबलेला आहे तो आम्ही काय करतो, ह्या प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्या अंतःकरणामध्ये त्या नामाचा भाव तयार करतो आणि तो भाव तुमचा सातत्याने प्रवाहित राहिला, सातत्याने बरं का. म्हणून आम्ही मध्ये खंड देत नाही. आम्हाला पण आराम करता येतो, पण आम्ही खंड का देत नाही? कारण एकदा का ह्या देहाला आराम मिळाला, हा देह एकदा आळसावला, बुद्धी मंदावली जाते, इंद्रिय काय करतात, इंद्रिय आपले सुखावले जातात आणि मग आपल्याला ती सवयच लागते आहे. आणि म्हणून लिहिले आळसे उदास नागविले. आळस काय करतो, माणसाला नागडा करून टाकतो आळस. म्हणून आळस हा आपला मुख्य शत्रू आहे. आणि त्या आळसाला काय, आळसाचं फल काय आहे, जांभया देऊन रोकडा झोपून जातो. आळस आल्यावर माणूस अभ्यास करत नाही, नोकरीधंदा करत नाही. आळस सगळ्यात शत्रू आहे आपला मोठा. सगळ्यात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा शत्रू असेल तर तो आळस आहे. म्हणून आळस उदास नागविले असा समर्थांनी लिहिला आहे. तर तो आळस आपल्याकडे येऊ नये म्हणून आम्ही सातत्याने काय करतो, आपल्या सर्वांसाठी सातत्याने आम्ही पहिल्यांदा काय करतो, स्वतः आम्ही अभ्यास करतो, स्वतः आम्ही ध्यान करतो, सर्व इंद्रियांना काय करतो, एका आत्मतत्वाकडे आणतो. सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती
सर्व इंद्रियांच्या वृत्ती कुठं आणतो? एका आत्मतत्वाकडे, एका आत्मदेवाकडं आम्ही आणतो. आणि तेव्हा ते ज्ञान आपल्याला शोधत येतो. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ध्यान केल्यानंतर तुमच्याच आंतरीच्या अंतरात्म्याशी, भगवंताशी, तुमचा आंतरीचा अंतरात्मा हाच भगवंत आहे आणि त्याच्याशी एकरूप झालं तर जगामध्ये सगळीकडे ब्रह्म दिसायला लागतो, सगळीकडे. म्हणून तुकोबाराया, ज्ञानोबाराया हे सगळे हे सगळे संत त्यांनी काय केलं? प्रत्येक प्राण्यामध्ये त्यांना भगवंत दिसायला लागला. माणसामध्ये आपल्याला, प्रत्येक माणसामध्ये आपल्याला भगवंत दिसत नाही. आपल्या मंदिरातलं भगवंत पण आपल्याला दिसत नाही, कारण मंदिरातला भगवंत आज न उद्या जाणार आहे. जे काय मूर्त्या असतील, काय असतील, मग काही कालानंतर तो भग्न होतो आणि मग दुसऱ्या मूर्त्या आणून बसवतात. पण हा जो तुमच्याकडे जो दिलेला आंतरीचा अंतरात्मा, तो भगवंत आहे. तो अनंतकाळीचा आत्माराम आहे, अनंतकाळीचा आत्माराम. तो दशरथी पुत्र रामने सांगितला, अनंतकाळीचा आत्माराम आहे. हो, युगानुयुग एकलाच एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाहावा. तिन्ही लोकांना चालवणारा तो आंतरीचा अंतरात्माच आहे. पण तो आपल्या पिंडामध्ये सूक्ष्म रूपाने आहे आणि ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे. व्यापक म्हणजे एवढा व्यापक आहे की त्या परब्रह्माने ब्रह्मांडाला कव्यात घेतलाय. एवढा मोठा व्यापक येतो. म्हणून गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. ज्ञानोबा सांगतात की नाही आपल्याला? कशामध्ये सांगतात? हरिपाठामध्ये सांगतात, गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. गगनापेक्षा मोठा आहे. मग आपण मर्यादित का असावं? आपण अमर्याद व्हायला पाहिजे. ते ध्यान करता 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 आपली बुद्धी व्यापक व्हायला पाहिजे. आपलं नामस्मरण आता अखंड सातत्याने चालवलं पाहिजे, तरच त्याचं आपल्याला काय ते अनुभूती येईल. आता आपण विषयाकडे वळूया. आपला एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक आहे 59. लोहबाणाचे लागलिया घाये, ते पानपाल्या व्यथा जाये, परी वाघबाण रुपल्या पाहे, ते शल्य राहे जन्मांत. ज्ञानोबा काय सांगतात? आपला नाथबाबा काय सांगतात तिथे? मागच्या वेळेला आपलं झाला की एखाद्याची निंदा करणं, एखाद्याला वाईट बोलणं, शब्दांचा जो घाव आहे तो मरेपर्यंत जात नाही. शस्त्रांनी एखाद्याला घाव झाला तर त्याच्यावर झाडपाला लावून, आयुर्वेदिक औषधं घेऊन किंवा आता आपली ॲलोपॅथिक औषधं घेऊन तो बरा होतो. अगदी त्याची खून पण राहत नाही, खून पण निघून जातो. पण शब्दाने माणसाला दुखवलेला जो शब्द आहे, ज्या शब्दातून झालेली दुखापत शेवटपर्यंत बरी होत नाही. मरेपर्यंत तो माणूस लक्षात ठेवतो. तुम्हाला असं 10 वर्षापूर्वी असा बोलला होता, 50 वर्षापूर्वी माझा अपमान केला, 80 वर्षापूर्वी असं झालं, 85 वर्षाचा माणूस सांगतो की 75 वर्षापूर्वी मला तो असा बोलला होता. म्हणजे आपण काय करतो तर शब्द हे शस्त्र आहे, जरा जपून वापरा. रिक्षावरती पाठीमागे लिहिलेलं असतं बघा, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. प्रत्येक शब्द हा जपून वापरता यायला पाहिजे. कारण शब्द काय करतो? अंतःकरणामध्ये घाव करतो. आणि ते शब्द जर प्रेमाचे असतील तर मग ते प्रेम ओथंबून निघतो माणसामध्ये. माणसामध्ये प्रेम का होतो? तर एकामेकाला ते काय करतात? एकामेकाला आनंद देणारी, एकामेकाला सुख देणारी, समोरच्या माणसाला स्फुरण देणारे असे शब्द वापरले तर त्या शब्दातून काय होतो? समोरच्या व्यक्तीकडे असलेला भाव, समोरच्या व्यक्तीकडे असलेले
गुण बाहेर पडतात. आणि त्याच व्यक्तीला आपण जर वाईट बोललो तर त्याच्याकडनं एक पण चांगला गुण बाहेर पडत नाही. आणि त्याच्याकडून निघालेले वाईट शब्द आणि आपल्या मुखातून निघालेले वाईट शब्द, मग ह्याच्यातून काय होतं, वाद होतात. वादे वादे जाय तत्वबोधे. तत्व बाजूलाच राहतो माणसाचा. आणि वादातून काय होतं, वादे वादे जाय तत्वबोधे. म्हणजे बोध माणूस विसरून जातो आणि त्यांची वाद वाढत जातो. आणि त्या वादातून माणूस काय करतो, अखंड ते लक्षात ठेवतो शेवटपर्यंत. लोहबाणाचे लागलिया घाये. हे लोखंडाचा बाण लागला ते पानपाल्या व्यथा जाये. पानपाल्या म्हणजे पानांचा पूर्वीच्या काली होता असं बघा, पानं घ्यायचे असं करायचे आणि ते लावायचं की बरं वाटायचं. ते आता निघाली औषधं बऱ्याच प्रकारचे, आता सायन्स पुढे गेला आहे. पानपाल्या व्यथा जाये परी वाकबाण. वाकबाण म्हणजे शब्द रूपल्या पाहे ते शल्य राहे जन्मांत. ते सळतच राहतो जन्म मरेपर्यंत ते सळत राहतो वाक्य. म्हणून प्रत्येकाने आपली भाषा शुद्ध ठेवा. प्रवचन करताना पण जेवढं गोड बोलता येईल तेवढं बोला. जर एखादा शब्द जरी वाईट गेला, जोराचा जरी गेला, तरी सर्व साधकांवर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून प्रत्येकाने भाषा गोड असली पाहिजे, मंजूळ असली पाहिजे. आपले शब्द एक एक शब्द आपण टिपून वापरलं पाहिजे. जरा जरी शब्दाचा धचा मा झाला तरी सगळं लफडा होतो. धचा मा होताच कामा नये. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, आपले शब्द कसे गोड येतील, साधकांच्या हृदयामध्ये घर कसे करून बसतील असे शब्द वापरा. आणि असे शब्द आपल्याला वापरण्याची गरज पण नाही. या ओव्या केवढ्या, या ओव्यांचा त्रास ज्या संतांनी घेतलेला आहे सांगण्याचा, किती बरं सुबक लिहिलं त्यांनी, किती याच्यामध्ये मार्मिक अर्थ भरलेला आहे. तुमच्या जीवाचा कल्याण, आत्मकल्याण होईल याच्यासाठी हे लिहिलेलं आहे. प्रत्येक शब्दावर का ओवी जाऊ द्या, प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी हे आपल्या प्रत्येक माणसाच्या आत्मकल्याणासाठी वापरलेले आहे. व्यवहारातली भाषा, व्यवहारातले शब्द आपल्याला सुख समाधान देऊ शकत नाही. हे संतांनी त्यावेळेला ओळखलं आहे. तुकाराम महाराज तर तुकशेठ म्हणायचे त्यांना. देहूगावातला 1 नंबरचा श्रीमंत, पण त्याने सगळं टाकून दिलं. का? सगळे व्यवहार टाकून दिले त्याने. कारण त्याला माहिती आहे व्यवहार किती पण झाले तरी हरिनामाचा व्यापार सगळ्यात महत्त्वाचा आहे. व्यापार सगळेच लोक करतात, पण हरिनामाचा व्यापार एखादाच करतो. म्हणून लिहिलं की नाही, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. म्हणजे तुझ्या नामाचा व्यवहार आहे बाबा. तरी सोनारचा त्याचा धंदा असेल, दुकान असेल, पण तरी पण त्याने व्यवहार कसला केला? नामाचा. तसं आपण जिथे जिथे असो, महिला वर्ग आहे, त्यांना घरची कामं असतील, ते घरचं कामं करताना भगवंताचं नामस्मरण सुरू ठेवा. एखादा कोणी नोकरीला असेल, एखादा कोणी वाहन चालवत असेल, तर वाहन चालवता चालवता भगवंताचं नामस्मरण घ्या. अखंड श्वास जातो येतो त्याच्यावरती लक्ष ठेवा. दिलेलं नाम जपा. नुसतं लक्ष जरी ठेवलं तरी चालेल, आपण मुखाने जरी बोललं नाही तरी चालेल, आपला तिथे लक्ष असलं तरी चालेल. येतो लक्ष्यांशी अनुभवणे. तो वाच्यार्थ काय काम आहे? परावाणी एकदा चालू झाली का तिच्याकडे लक्षच ठेवायचं आपल्याला. परावाणी म्हणजे अजपा, म्हणजे जपण्याची गरज नाही. ते मंत्र जपण्याचं गरजच नाही. ते नाम ही अशी वस्तू आहे की ती जपण्याची गरजच नाही. अखंड चालू आहे ते, अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे. पण आपला तिथे लक्ष असलं पाहिजे. लक्ष बरं का. म्हणून समर्थांनी एकदम 450 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे, अरे बाबांनो, हे नाम कसं आहे, तर ते कसं घ्यायचं, काही करायचं नाही सांगितलं त्याने. हे तो लक्ष्यांशी अनुभवणे, फक्त तिथे लक्ष ठेवायचा.
श्वासाकडे जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवता. येतो वाच्यार्थ काय काम, वाचेचं काय काम तिथे? कारण परावाणी जी आहे, परा पश्चंती मध्यमा, या तिन्ही वाण्या आतमध्ये आहेत आणि ही वाणी जी आहे ती बाहेर आहे. पण ती वाणी आपल्याला सांगितलीच नाही. आपल्याला कोणती वाणी सांगितली? परे होनी परते घर, तेथे राहू निरंतर 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 आपण तिथे आहोत. ती साधना आपल्याकडे, त्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. म्हणून साधक व्हा. जोपर्यंत आपण साधक होत नाही, शिष्य होत नाही, कायिक वाचिक आणि मानसिक, सद्गुरूंची सेवा कायिक वाचिक आणि मानसिक या तिन्ही अंगातून व्हायला पाहिजे. नुसती कायिक केली, मानसिक नाही केली, वाचिक नाही केली तर काही फायदा होणार नाही. नुसती वाचिक केली तरी फायदा होणार नाही. तिन्ही प्रकारची सेवा श्रीगुरूंची व्हायला पाहिजे. म्हणून काया वाचा मनसा, काय लिहिलंय? काया वाचा मनसा पडला माझ्या भक्तीचा ठसा, भजता ना 8 दिवस निसा, भक्ती दशा या नाम. एकनाथी भागवतात सांगतात 14व्या अध्यायामध्ये, काया वाचा मनसा, कायेने वाचेने मनाने पडला माझ्या भक्तीचा ठसा. भक्ती एवढी जोरात चालते, कायेने वाचेने मनाने पडला माझ्या भक्तीचा ठसा. ठसा उमटतो आपल्या आतमध्ये की आपल्या अंतःकरणामध्ये चालू आहे नाम. ते कायेने जपतो माणूस, मनाने जपतो, वाचेने जपतो. जरा आपण कामधंदा करताना लोकांसमोर गेलो तर आपल्या मुखातून म्हणा, काही म्हणा, राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, राम राम म्हणा, श्याम श्याम म्हणा, वाचेने म्हणा. एकांतात गेले का आपला हरिनामाचा जप करा, जो काही श्वास जातो होतो तो, पण करत राहा सातत्याने. भजता ना 8 दिवस निसा, म्हणजे रात्र आहे का दिवस हे माहीत पडत नाही त्या साधकाला. भक्ती दशा या नाव, याला भक्ती दशा नाव, याला भक्तीची दशा म्हणतात. आणि सर्व संतांनी हीच भक्ती केली आणि आपल्याकडनं ती होत नाही. ह्याला आपण दोषी आहोत. सद्गुरू काय, सद्गुरू तुम्हाला जे काय देतो ज्ञान, पण त्याचं तुम्ही करायला पाहिजे हो. आपण अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासाच्या काय की अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. या लागी अर्जुना तू अभ्यासीमध्ये मिळे. अरे अर्जुना, तुम्हाला अभ्यास करूनच भेट असं काय भेटू नको. अभ्यास म्हणजे जे आपल्याला नामस्मरण दिलेले आहे त्या नामस्मरणातून आपल्याला भगवंताचं दर्शन होणार, होतोच. वर्मस्पर्शाचे वासटे जाण, विदिता निंदेचे बागवान, तेने भेदिताची अंतकरण, सर्वांगपूर्ण भडका उठे. बघा, वर्मी लागेल असं बोललो आपण तर सगळ्या अंगाची लाही लाही होते माणसाच्या. म्हणजे आपण बोलतो ना का, तळपायाची आग मस्तकात गेली, तळपायाची आग मस्तकात गेली आपण बोलतो बघा, तसं आहे ते. शब्द एवढं, शस्त्रापेक्षा शब्दाचं घाव जास्त आतमध्ये जातं आणि ते शेवटपर्यंत निघत नाही. म्हणून प्रत्येकाने आपली भाषा कशी असायला पाहिजे, गोड ठेवा. कोणी काहीही बोलला, मागच्या वेळेला आपल्याला गेलेलं आहे की एखादा निंदक आपल्याला भेटला आणि आपली निंदा करायला लागला तरी आपण त्यांच्याकडे अजिबात कानाडोळा करायचा, निघायचा. खरा दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला, तरी मौनेची स्थल त्याग केला पाहिजे साधकू. साधकाने शांत चित्ताने मौन राहून, एखादा खळ भेटला, दुर्जन भेटला, आपल्याला वाईट शब्द बोलायला लागला, आपल्याला चिडला, मारायला उठला, तरी पण आपण तिथून जागा सोडायची सांगितले समर्थांनी. तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकू. कारण आपण साधक आहोत. म्हणजे अजिबात कोणाशी वाईटपणा घ्यायचं नाही. का आपल्याला, आपण जर एखाद्याच्या मनात आपण किलबिश जरी धरली तरी आपला अभ्यास होत नाही, ध्यान होत नाही. आपला अंतःकरण आपला मलिन होऊन जातो. अंतःकरणामध्ये विषयांची आग भडका घेते आणि विषयांची आग भडका घेतली की माणसाच्या हातातनं गुन्हा होतो. आणि काय गुन्हा होतो तो सांगायची गरज नाही.
सगळी जेल भरल्यात आज. मोठे मोठे जे होते, मोठे ज्यांच्याकडं भक्ती मार्गातले मोठे पंथ होते, असेही जाऊन अडकल्यात. आणि म्हणून आपल्याला नाथाने सावध केलेलं आहे, बाबांनो सावध व्हा. कारण हे विषय आहेत ना, हे विषय जे आहेत ते विषय कोणाला आटपत नाही हो. राग हा पण विषय आहे, दुसऱ्याचा तिरस्कार करणे हा पण विषय आहे. म्हणून पाण्याविन बुडविती, आगीविन जाळीती, चिखलाविन रोविती, हे कोणाची ना आटोपती, कोणाच्या आटोपात येत नाही विषय. म्हणून संतांनी ह्याच्याकडे जास्त लक्ष घातलेलं आहे की आपलं आचरण कसं असावं, आपले विचार कसे असावे, आपले आचार कसे असावे, आपली संगत कोणाबरोबर असली पाहिजे. जशी संगत तशी पंगत आहे. संगत जर आपली खराब असेल तर आपण गेलो कामातून. आपण रोज ज्ञानेश्वरी वाचतो, रोज आपण हरिपाठ करतो, गळ्यात माळ आहे उत्तम प्रकारची, सगळे आपण तीर्थाटन करतो, पण आपण तिकडनं आल्यावर संगत जर आपल्याकडे दुर्जनाची असेल तर आपण सगळे केलेले कर्म निरर्थक फुकट जातील आपले. म्हणून संगत करे मूर्खन की तो हर रोज जूते खाए, संगत करे सज्जन की तो बढत जाय हो, किरत बढत जाय. आपले नामस्मरण सातत्याने चालू राहतो. म्हणजे जशी संगत तशी पंगत. बघा, जरा जरी संगत दुर्जनाबरोबर झाली तर लगेच आपल्या पिंडामध्ये प्रवेश करतात, ताबडतोब, विदिन सेकंद. आणि संतांच्या संगतीमध्ये आपण वर्षानुवर्ष राहिलो तरी आपण त्यांचं अनुकरण करत नाही. सगळ्यांचीच बरं का ही गोष्ट आहे, तुमचीच नाही चालली, माझ्या सगळं तुम्ही सगळे. प्रत्येक माणसाला हे त्रास देणारे विषय आहेत. इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया, या सगळ्या माणसाला त्रास देतात. आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी नुसती साधना जरी आपण केली तरी होणार नाही. म्हणून इथं लिहिले वैराग्य, योग, ज्ञान, ध्यान, त्याचे फल ते शांतीच जाणं. काय सांगितलंय? शांती हे फळ आहे, पण त्या फळासाठी आपल्याकडं कोणतं झाड असलं पाहिजे? वैराग्य असलं पाहिजे, योग असले पाहिजे. योग म्हणजे परब्रह्मतत्वाशी एकरूप होणं, त्याला योग म्हणतात. त्या ब्रह्मतत्वाशी भजन करून आपण त्याच्याशी आपली लिंक कशी साधता येईल? सातत्याने लिंक आपली भगवंताच्या नामाशी एकरूप व्हायला पाहिजे. सगळीकडे तो भरलेला आहे, तोच दिसला पाहिजे सगळीकडे. योग म्हणजे भगवंताशी एकरूप होणं, भगवंताच्या नामस्मरणातून भगवंताचं भजनामध्ये रममान होणं, त्याला योग म्हणतात. वैराग्य, योग, ध्यान जमलं पाहिजे. त्याचे फळ ते शांती जाणं. शांती हे फळ आहे. म्हणून आपल्याला वैराग्य पाहिजे. आपल्याकडे वैराग्य, विवेक, ज्ञान, ध्यान, जप, हे सगळे आपल्याकडे पाहिजे. ते शांती साधून संपूर्ण आपण उद्धरती. आपल्याला उद्धार करता येतो. उद्धार करायला देव येत नाही बरं का. उद्धार आपल्या हातानेच आपला व्हायला पाहिजे. सद्गुरू आपल्याला काय करतात? फक्त कृपा दृष्टी करतात, पण आपल्याला करायला पाहिजे. मेहनत आपण करायची. आपल्याला पगार कधी हातात येतो? महिनाभर आपण मेहनत केली तर आपल्या घरी पगार येईल. आपण धंदा व्यवस्थित केला तर आपल्याकडे पैसा येईल. आपण मेहनतच केली नाही तर आपल्याला येईल का? आपल्याला कामाला जावं लागतो, ड्युटी करावी लागतो, तेव्हा 12 घंटे, जे काय कोणाचे 8 घंटे 10 घंटे ड्युटी असेल ती केल्यावर आपल्या हातात पगार येतो. मग तसं त्याने काय सांगितलं आहे की वैराग्य, योग, ध्यान, त्यांचे फळ ते शांती जाणं. आणि ती शांती साधुनी संपूर्ण आपण उद्धरती. आपल्याला उद्धार करावा लागेल. त्यासाठी आपल्याला वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे, ज्ञान पाहिजे, ध्यान पाहिजे. सकाळी उठून ध्यान करायला पाहिजे. आपल्याला संगत चांगली पाहिजे. संगत तर आपली वाईट असेल तर मग आपण दिवसभराचं जे काही भजन केलं, कीर्तन केलं, भजन केलं, नामस्मरण केलं, ते 1 मिनिटात जाऊ शकतात. 1 मिनिटात आपल्याकडनं
निघून जाऊ शकतो. म्हणून जैसे जैसे घडे संग, तैसे तैसे सरड्याचे रंग, येण्याकरता उत्तम मार्ग शोधून पाहावा, समर्थ सांगतात. जैसे जैसे घडे संग, जसं जसं तुम्ही ज्याची संगत करणार तसं तशी तुमची वृत्ती तशी होते, तुमचं मन तसं होतं, तुमचं चित्त तसं होतं. ज्याच्या संगतीमध्ये जाल ना, पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा. पानी रे पानी, पाणी म्हणजे आपली वृत्ती हो. ती वृत्ती आपण ज्या संगतीमध्ये जाऊ आपण तशी आपली वृत्ती होतो. चोराच्या संगतीत चोर होतो माणूस, संताच्या संगतीत संत होतो, दुर्जनाच्या संगतीमध्ये दुर्जन होतो. म्हणजे वृत्तीचा अभ्यास आहे. म्हणून वृत्ती व्हावं या निवृत्ती सद्गुरू पाहिजे. वृत्तीपासून आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर सद्गुरूंनी दिलेली आपली जे काय आपल्याला ध्यान दिलंय, वाचन दिलेलं आहे ज्ञानेश्वरीचं, ते आपण सकाळी उठून करायला पाहिजे. जैसे जैसे घडे संग, तैसे तैसे गुहराचे रंग, येण्याकरता उत्तम मार्ग शोधून पाहावा. उत्तम मार्ग शोधणं आपल्या हातात आहे, आपल्याला कोणी सांगायला येणार नाही. आपण आपली करा सोडवणं, द्वैत संसार बंधन तोडावी, आपण सोडवणूक करायची आहे. तर आपण कोणाची दोस्ती करायला पाहिजे, कोणाबरोबर आपण कोणत्या माणसाबरोबर आपण सातत्य ठेवलं पाहिजे, हे ज्याचं त्याने ठरवा. आणि ही जी संगती आपल्याला जी भावप्रवाहाची, जसा एखादा प्रवाह आहे, पाण्याचा प्रवाह आहे, थांबला तर त्याच्यामध्ये किडे मकोडे पडतात. तसंच आपला पण तसंच आहे. आपली ही वृत्ती जी आहे ना, ही भगवंताकडे जाणारी वृत्ती आहे. ही जर मध्ये थांबली ना तर आपण नामस्मरण विसरून जातो. गंगेचं काम, नद्यांचं काम काय आहे? समुद्राला भेटणं. तसं आपल्या वृत्तीचं काम काय? भगवंताला प्राप्त करणं. हे लक्षात घ्या, फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपण कधी भगवंताला भेटतो? एकदा का ते आत्मसाक्षात्कार झाला का तुमची जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळी. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, गंगेसारखं पवित्र होतं आपलं मन. आणि भगवंत आपल्या जवळच आहे, लांब कुठे जायचं आपल्याला. जवळी ठेवणे चुकले, दारोदारू हिंडू लागले, अज्ञान असं न कळे देव कुठे. जवळ आपण त्या जवळच्या देवाला विसरलोय. आणि आम्ही इकडे जा, तिकडे जा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा. अज्ञानी माणसानं कळत नाही, म्हणतं अज्ञान असं न कळे देव कुठे. सगळे अज्ञानी आहेत हो, सगळे आंधळे आहेत. आंधळेची जण अवघेचे आंधळे, सगळे आंधळे आहेत. आंधळे काय आहेत माहिती का? जोपर्यंत आपली स्वतःची ज्ञानदृष्टी, स्वतःचा आत्मप्रकाश, जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास, आपल्यालाच आपला आत्मप्रकाश प्रकाशित करावा लागेल श्रीगुरूंच्या कृपेने. प्राप्त नव्हे आपे आपणास, तोरी नाना मतांचं चालू येते. अनेक प्रकारची मतं आहेत. मतांचा गलबला, कोण आवरील कोणाला. मतांचा गलबला चालले प्रत्येक पंथामध्ये. कोण कोणाला आवरणार येते. लोक कामनेच्या व्रताला झोमून पडते हो. एकदा देवाकडे नवस बोलला आणि जे त्याचा पूर्ण झाला तर तो हजारो लोकांच्या हातावर पाणी ओततो, म्हणजे जेवण घालतो सगळ्या लोकांना. म्हणजे संसारातल्या गोष्टी आपल्याला मिळाली का आपल्याला देव प्राप्त झाला असं वाटतं, पण नाही ना. देवप्राप्तीचे साधन वेगळं आहे. देवप्राप्त कसा असतो? ज्या वेळेला आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला आपल्या रोमारोमामध्ये त्या भगवंताच्या नामाचा संचार होतो. आणि तो एकदा संचार झाला की आपल्याला सातत्याने त्या अनुभूतीमध्ये मागील परिहार, पुढे नाही शीन, झाली या दर्शन. एक वेळा बस, एक वेळा दर्शन झालं की तुमचं जन्ममरणाचे फेरे चुकतात. मी तुम्हाला नेहमीच सांगतो की लोखंडाला परिसराचा एकदा स्पर्श करा, बस संपलं. परत त्याचं लोखंड होणार नाही सोन्याचं. एकदा सोना झाला परत लोखंड नाही. तसं मागील परिहार, पुढे नाही शीन, झाली या दर्शन. एक वेळा दर्शन करून घ्या, एकदाच बस. पण त्यासाठी ही सगळी खटाटोप आहे. आणि ही खटाटोप मी प्रत्येक साधकापर्यंत पोचवण्याचा श्री गुरु सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हे कार्य मी सातत्याने गेल्या 4.5 वर्षापासून चालू ठेवलेलं आहे. आणि ते सातत्याने चालू राहणार आहे.
आपल्या सर्व साधकांनी याची दक्षता घ्या, कारण खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत. आपण ते वाचत नाही, आपण आळशीपणा करतो. वर्मस्पर्शाचे ओसटे वासटे जाण, विंधिता निंदेचे वाग्बान, त्याने भेदिताची अंतकरणा सर्वांगी पूर्ण भडका उठे. बघा, भडका उठतो. का उठतो? भडका उठतो. आणि माणूस काय करतो मग? भडका उठल्यानंतर तुम्हाला सांगितलं आता, त्याचा राग अनावर होतो आणि मग त्याच्या वाटेल ते करायला सुरुवात करतो. तो त्याच्या हातातनं अनेक प्रकारचे गुन्हे होतात आणि एक चूक झाली की माणसाला अनेक चुका होतात माणसाच्या हातातनं. पहिलीच चूक होता कामा नये. एकच चूक पहिली झाली का पुढचे सगळे आपले पाय घसरले जातात. वर्म काढणारे विषयुक्त निंदेचे शब्द एकदा अंतकरणात खुपले की सगळ्या अंगाचा भडका उडतो. बघा, सगळ्या अंगाचा भडका उडतो म्हणजे राग उडतो. रागाने माणूस पेटून उठतो. दुर्जनाची या दुरुक्ती, अपमानाची उद्धती, सहावया लागी शांती, नवे निश्चिती प्राकृता. दुर्जनांची दुष्ट वचने अपमानाने भरलेली असतात. बघा, दुर्जनाची दुष्ट वचने म्हणजे दुर्जनाच्या मुखातून निघालेले शब्द काय करतो? अपमानाने भरलेला असतो. समोरच्या माणसाचा अपमान करतो आणि ते सहन करणे इतकी मनाची शांतता सामान्य जणांमध्ये नसते. उद्धव सांगतो भगवंताला की दुर्जनाच्या मुखातून निघालेले शब्द सज्जनाच्या अंतकरणामध्ये खुपले जातात आणि त्यांच्याकडं एवढी कपॅसिटी नसते, एवढी त्यांच्याकडं, बरं का, एवढं त्यांच्याकडं हे नसतो. त्याला म्हणतात बिअरन्स पॉवर म्हणजे सहनशक्ती एवढी नसते की ते सर्वसामान्य लोक सहन करू शकतात. ते सहन करण्या इतकी मनाची शांतता सामान्य जणांमध्ये नसते. का? तर त्यांच्याकडे मनामध्ये शांती नसते आणि शांती हेच परब्रह्म आहे. नाथ बाबा आपल्याला ह्या 23व्या अध्यायामध्ये हेच सांगतो, शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म आहे. शांतीच परब्रह्म आहे. मला सांगा, एखाद्याकडे शांती नाही आणि त्याने अपमान सहन केला नाही आणि त्याने जर वाकडी तिकडे पावलं उचलली तर मग कुठे जावं लागतो? 52 पत्त्याची भाजी खायला जावं लागतो, म्हणजे जेलमध्ये जावं लागतो. का? तर शांती नाही त्यांच्याकडं. म्हणून शांती हेच परब्रह्म आहे. शांती काय आहे? म्हणून जे ज्ञानगंगे न्हाले ते पूर्णता जेवण झाले, ते शांतीशी पालो नवे. ज्ञानवरा सांगतात 9व्या अध्यायामध्ये. काय सांगतात? जे ज्ञानगंगे न्हाले, ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हावून निघा. आपण कुठल्या गंगेत न्हातो? जे काय तीर्थाला नद्या त्यातनं आपण न्हावून निघतो. पण अरे, हे जे ज्ञान दिलेलं आपल्याला संतांनी, ती ज्ञान आहे. त्या ज्ञानगंगेत सांगितले न्हा तुम्ही. त्या ज्ञानरूपी गंगेमध्ये तुम्ही आंघोळ करून काय? शांत व्हा. त्या गंगेमध्ये आंघोळ करून आपल्याला अंगाचं मैल जाईल, पण मन कधी शांत होईल? आणि मन आपल्याला शांत करण्याची जी गंगा आहे ती आपल्याला ती ज्ञानगंगा भागवतामध्ये लिहिलेली आहे. ती ज्ञानगंगा, आणि ती ज्ञानगंगा आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये पोचवण्यासाठी आपले सद्गुरू सच्चिदानंद स्वानंद सुखन्यासी पांडुरंग देवकर बाबा यांनी आम्हाला आज्ञा केली की महाराज, तुम्ही प्रवचन चालू करा आणि या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवा. हे ज्ञान आमचं नसून कोणाचं आहे? हे ज्ञान कोणाचं आहे? तर त्या संतांची बावडी आहे. त्या बावडीतून आम्ही काय करतो? पाणी काढतो आणि तुम्हा साधकांना, आम्ही 8 ते 9 साधकांना सारखं आम्ही ते पाणी काय करतो? तुम्हाला पाजत असतो आम्ही. बावडी कोणाची आहे? संतांची बावडी आहे. आम्ही फक्त पानकी आहोत. आपण तृप्त व्हावं.
प्रत्येक माणसाने हे ज्ञान घेऊन अंतःकरणाची शुद्धी करून घ्या. अंतःकरण शुद्ध असेल तर सगळं शुद्ध आहे. गंगेचं पाणी पिऊन आपल्याला आपली तहान भागेल. समर्थ रामदास सांगतात की एवं भागीरथीची घेता जीवन त्याची होय लघुशंका. काय सांगतात? एवं भागीरथीची घेता जीवन त्याची होय लघुशंका. म्हणजे भागीरथी नदीचे पाणी पिले, गंगा नदीचं पाणी पिलं तरी त्याची लघुशंकाच होईल, पण तुम्ही पवित्र होणार नाही. मग पवित्र कशाने होईल? की ज्ञानगंगेनं आले. ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हा. आणि ती गंगा रोज चालू आहे आपल्या गेली 4 वर्षापासून. हे पाणी आपण प्यालो तर आपल्या अंतःकरण शुद्ध होईल. आणि भगवंताला अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आवडतो. ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे तोच भगवंताचा आवडता आहे. ज्याचा अंतःकरण गलिच्छ आहे तो भगवंताला अजिबात आवडणार नाही. आणि म्हणून ही आपली गंगा आपल्यापर्यंत जे काय आलेली आहे ते आपण सातत्याने तिचा लाभ घ्यावा. दुर्जनाची या दुरुक्ती अपमानाची उद्धती, सहावाया लागी शांती नवे निस्थिती प्राकृता. सर्व सामान्य लोकांना दुर्जनांनी वाईट बोललं तर त्यांना सहन होऊ शकत नाही. ऐशिया रीती यथोचित उद्धवाचे मनोगत, सलक्षणी श्रीकृष्णनाथ शांतीचा निश्चितार्थ सांगोप आहे. आता इथं असं सांगतात, भगवंत उद्धवाला असे सांगतात, अरे उद्धवा, अशा प्रकारे श्रीकृष्णाने उद्धवाला शांतीचा निश्चित अर्थ सांगितला. कोण सांगतो? तर आपल्याला नाथ बाबा असं सांगतात की ह्या एकनाथी भागवतामध्ये जे काय उद्धवाचं मनोगत होतं ते मनोगत भगवंत प्रत्यक्ष आता श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला शांतीचा निश्चित अर्थ काय ते आपल्याला पुढच्या वेळांमध्ये सांगत आहे. पुढच्या वेळांमध्ये बरं का. आता ओळी क्रमांक आपली 63 चालू आहे. पूर्वी सांगितले निज शांतीशी. काय म्हणतात? पूर्वी सांगितले निज शांतीशी. म्हणजे निज शांती कशाला म्हणतात? हे 22व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं की शांती कशाला म्हणतात. प्रश्न केलेला आहे. तिथे प्रश्न केला आहे शेवटी 22व्या अध्यायामध्ये उद्धवाने, अरे शांती कशाला म्हणतात देवा शांती कशाला म्हणतात असा प्रश्न केलेला आहे. आणि त्याचं उत्तर आता भगवंत आपल्याला पुढच्या वेळामध्ये देणार आहे. पूर्वी सांगितले निज शांतीशी, वेगी साधी म्हणे उद्धवाशी. बाबा उद्धवाला सांगितलं की ताबडतोब काय करतो? निज शांती मध्ये तुझ्या, निज म्हणजे स्वतःची, तुझ्या आतमध्ये असलेली जी शांती आहे त्या शांतीशी तू एकरूप हो, तरच हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेच आहेत. आपल्याकडे जोपर्यंत शांती नांदायला येत नाही तोपर्यंत आपण ज्ञानरूपी गंगेमध्ये आपण न्हालोच नाही असं समजायला हरकत नाही. आपल्याकडे शांती यायला पाहिजे. कितीही काहीही त्रास असला माणसाला, अगदी प्रापंचिक असेल, काही सामाजिक स्थितीला असेल, जो ज्या धंद्यामध्ये असेल त्याला त्रास असेल, त्या सर्व त्रासाला एकमेव उपाय काय आहे? तर शांती हेच उपाय आहे. म्हणून शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म आहे. आणि ती शांती साधता साधता आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतो. वेगी साधी म्हणे उद्धवाशी, ते अटक वाटेल तयाशी, कठीण वाटेल हो, अति संकोचिता पावेल आणि त्याच्याने निराश होईल माणूस. तू सत्वर आत्मशांती संपादन कर. बघा, ताबडतोब तू आत्मशांती संपादन कर. तुझ्या आतमध्ये अंतःकरणामध्ये शांती निर्माण कर. शांतीसाठी जे उपाय असतील ते कर. आणि त्यासाठी वैराग्य धारण कर, योग धारण कर, ज्ञान धारण कर. ज्ञान घे, ध्यान कर, तरच आपल्याला शांती मिळणार आहे. शांती कशातून मिळतो? वैराग्य. सगळ्यात पहिल्यांदा वैराग्य पाहिजे आपल्याकडं. म्हणजे विषयांपासून आपण लांब राहायला पाहिजे. आणि योग असला, योग म्हणजे परब्रह्म तत्वाशी एकरूप होण्याची जी प्रक्रिया दाखवलेली आपल्याला,
ध्यानामध्ये ती करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपला ध्यान लागलं पाहिजे. भगवंताशी एकरूप होण्यासाठी जो सकाळच्या मुहूर्तावर जो ध्यान आहे तो आपल्याला लागला पाहिजे. आणि ज्ञानगंगा आपल्या आतमध्येच आहे. ज्ञानगंगा कुठे आहे? त्या गंगेमध्ये आपल्याला न्हाता यायला पाहिजे. ती शांती आपल्याकडे आली का आपण त्या शांतीमध्ये न्हावून निघू. लिहिले की नाही? एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे म्हणजे तो परमात्मा एकच आहे. एक तारी संगे एक रूप झालो. त्या एका परमात्म्याशी आपल्याला एकरूप होता यायला पाहिजे. आणि ते एकरूप होण्याचं एकमेव साधन नाम आहे. ज्या वेळेला आपल्याला आपण कारण देहामध्ये येतो, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, म्हणजे अनाहत नाद आपले सुरू होतात कारण देहातून. आणि त्या नाद ब्रह्मातून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाता येतो. सांगितलं की नाही? एक तारी संगे एक रूप झालो आणि आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एकच तार आहे ती ओंकार स्वरूपाची एकच तार आहे. आणि त्या तारेशी आपण एकरूप झालो तर आपण विठ्ठलाच्या भजनामध्ये न्हावून निघू. बघा, हा विठ्ठल सांगितलंय. ओंकार स्वरूप हेच आपलं खरं स्वरूप आहे. तोच विठ्ठल आहे. आणि त्याची अनुभूती येण्यासाठी संतांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. पण आपल्या ते लक्षात येत का नाही? का? तर आपण संतांची संगत करत नाही. म्हणून काही नका करू, संत संग करा. संत ओळखा, कोणाला पण संत म्हणू नका. नाही तर बाजारामध्ये आपण गेलो तर आपण काय करतो? महिला वर्ग दुकानात जातो आणि लगेच साडी घेतो. कुठली पण घेतो का? लगेच घेऊन टाकतो. घेतो का? घेतात का? नाही ना. 2 दुकानं 4 दुकानं फिरणार, मग एखादी चांगली साडी घेणार. मग आपण सद्गुरूंची निवड करताना अशी काय करत नाही? डायरेक्ट आपण सद्गुरू काय करतो? आपण पण सावकाश विवेकातून सद्गुरू आपण करायला पाहिजे. आपण कुठल्याही गुरुला गुरु समजलो तर मग येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले किंवा देखता देखता ठगला. एखादा माणूस दुकानात गेला, नवख्या दुकानामध्ये, आणि त्याने सोनं खरेदी केलं आणि काही दिवसाने ते काय निघाला? डुप्लिकेट निघालं. काय करणार? अशी परिस्थिती या परमार्थामध्ये आहे. तर आपण ठगून न जाताना आपण ग्रंथांचं वाचन करा, स्वतः विवेक तयार करा. आपल्या विवेकातून चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, सत्य काय, असत्य काय, हे आपण आपली पारख करायची. पण ते कधी मिळेल आपल्याला? जर आपण श्रीगुरूंना शरण गेलो, ध्यानधारणा केली, ग्रंथांचं वाचन केलं, सातत्याने आपण सत्समागम केलं, तरच आपल्याला हे साध्य होईल. अन्यथा हे साध्य होणार नाही. हे कठीण नाही, सोपं आहे, पण आपल्याला संगत जमली पाहिजे. बघा आता काय लिहिले ते? वेग साधी उद्धवाशी, ते अटक वाटेल तयाशी, अति संकोचाशी पावेल, होते उद्धवाचे मानसी, ते शांती असाध्य सर्वांशी, हे जाणून या ऋषिकेशी, सांगे इतिहासाची भिक्षुगती. कारण अशा रीतीने शांती असाध्य आहे. कारण अशी शांती सर्वांना असाध्य आहे. ही शांती सगळ्यांना साध्य होणार नाही असे उद्धवाच्या मनात होते. हे जाणून श्रीकृष्णाने एक जुना इतिहास सांगण्यास प्रारंभ केला. त्यात भिक्षुगीत नावाचे प्रकरण शांतीचेच प्रतिपादन करणारे आहे. आता हाती उद्धवाचे मानसी, हे शांती असाध्य सर्वांशी, हे जाणून या ऋषिकेशी, सांगे इतिहासाची भिक्षुगीत. आता इतिहासामध्ये म्हणजे मागच्या काळामध्ये ज्या वेळेला उद्धव होता, त्या उद्धवाच्या मागच्या म्हणजे रामराज्यामध्ये असेल काळामध्ये एक भिक्षुगीत म्हणून आहे. आता ते भिक्षुगीत काय आहे ते सांगण्यासाठी, तो इतिहास सांगण्यासाठी आता भगवंताने उद्धवाला सुरुवात केलेली आहे. आणि तो इतिहास शांतीसाठी, शांती कशी प्राप्त होईल, शांती
कोणाकोणाला प्राप्त झाली, ती कशी प्राप्त करावी किंवा शांतीसाठी कोणता मार्ग आहे, हे आपल्याला भगवंत पुढच्या या 4थ्या श्लोकामध्ये सांगणार आहे. आपली वेळ संपलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर हरी